पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याची ओळख पटू नये यासाठी त्याचे मुंडके धडापासून वेगळे आणि दोन्ही हात कापून मृतदेह निर्जन स्थळी फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपास चक्र फिरवून या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला। पोलिसांनी या प्रकरणी शीलडायघर परिसरातील म्हाडा कॉलनीतून फैज सुलतान मालीम वय 24 आणि अल्बान सुलतान मालीम वय 23 दोघे राहणार भंडारली उत्तर शिव या 2 रिक्षा चालक संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी जुन्या वादातून आपला मित्र अमन मुस्तकीन शेख वय अंदाजे 23 वर्ष राहणार रशीद कंपाऊंड देवरीपाडा मुंब्रा याची हत्या केल्याची कबुली दिली। आरोपींनी 13 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास अमनला मुंब्रा श्रीलंका परिसरातून रिक्षात बसवून एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे धारधार चाकूने त्याची गळा चिरून त्याला जिवंत मारले। यानंतर मैताची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याचे मुंडके धडापासून वेगळे करून खर्डेगाव येथे टाकले तर दोन्ही हात कापून शरीराचे उर्वरित भाग निर्जन स्थळी फेकून दिले। या गुन्ह्यातील अत्यंत क्रूर आणि धक्कादायक बाब म्हणजे अमनची हत्या करत असताना आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ शूटिंग केले होते। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला हा मोबाईल फोन पुराव्यासाठी जप्त केला असून गुन्हे शाखा 3 घटक 4चे पथक या प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत।